गजानन भाऊ गाडवे, चांगले होते मग चलता नहीं यहाँ दुर्गा कोई कालिका तांगा है जय कहाँ जाओगे बाबूजी? बंद करायला कोणा सांगितलं रे? कहाँ जाओगे बाबूजी? दीक्षाभूमि जाओगे तो 50 रुपए, डैगन पे जाओगे तो 100 रुपए। आप सोचेंगे दीक्षाभूमि के 50 क्यों और डैगन पे के 100 क्यों? क्योंकि ये तांगा दीक्षाभूमि का है, समझे बाबूजी? चलता नहीं यहाँ दुर्गा कोई कालिका तांगा है जय भवानी। सादर करणार आहे तुम्हाला माहित आहे आमच्या भावाभावात एकी नाही आमच्या एका भावाने जर म्हटलं की आपली माय उभी करतो तर दुसरा म्हणते मी माई बायको उभी करतो तुले ना मले टाक कुत्र्याले मैं तो नहीं खाऊंगा बेटा तुझे भी नहीं खाने दूंगा अशी आमची कंडिशन आहे म्हणून आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होत राहतात आमच्यावर अत्याचार होत राहतात आमचे लोक शहीद होत राहतात कशामुळे आमच्या ताई तो कोनी 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 म्हणते बाबा साहब फैशन हो गया है लड्डू बनाने की बात करते हैं लड्डू याला उचल दादा स्टँड ले जाओ एक तर काय स्टेज लहान आहे तर मी जरा अशी झाली ते स्टँड उचलून घ्या दादा क्यों कि लड्डू बना दादा थोड़ा क्लियर कर रहे हे थोड़ा सा लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं रोटी बनाना आता नहीं साले पूरी बनाने की बात करते हैं ये मॉनिटर बंद झाले ना दादा समोर तरी मी म्हटलं कसं काय झालंय लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं जिनको ढंग से अपने कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं जिनको कपड़े बदलना आता नहीं वो संविधान बदलने की बात करते वो साले संविधान बदलने की बात करते काय ते अमित शाह काय नाव अमित शाह टकला हाँ म्हणे
अंबेडकर अंबेडकर फैशन हो गया, उतने बार अगर भगवान का नाम लिया तो इनको स्वर्ग मिल जाता था बोले। अभी के अभी हाँ, इसलिए कहना है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। क्या बात है, भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। बात ना करो संविधान की, नहीं तो तेरी टांगे तोड़ देंगे। बात ना करो संविधान की, नहीं तो तुम्हारे टांगे तोड़ देंगे। अरे आज से दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, आज से तुझे दावा है जय भीम वालों का अमित शाह। अगर हमारे बाप के बारे में कुछ बोला तो साले तेरा टकला फोड़ देंगे। हर्षल का शेर, बाप के बारे में कुछ बोला तो हमेशा तेरा टकला फोड़ दे। अमित शाह बोलले की आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गया है। त्यांना मला म्हणायचं आहे की आंबेडकर आंबेडकर फॅशन नहीं, आंबेडकर आंबेडकर फॅशन नहीं, साले अमित टकले तेरे घर का राशन है। राशन है म्हणून अमित शहाची इच्छा होती की जेवढं बाबासाहेबाचं नाव घेतलं तेवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं, भगवंताचं कोणी नाव घेतलं तर आम्हाला स्वर्ग नशीब होईल। म्हणून माझी इच्छा आहे की अमित शहाला स्वर्ग नशीब झालं पाहिजे। म्हणून जेवढेही इथं बसलेले आहे सर्वांनी उभं राहून एका मिनिटाची अमित शहाला श्रद्धांजली द्यावं। सर्वे उभे व्हा, सर्वे उभे व्हा, सर्वे उभे जेवढी आहे, कारण त्यांची इच्छा होती भाई की आम्हाला श्रद्धांजली, देवाचं नाव घेतलं तर श्रद्धांजली भेटली पाहिजे। ये बाबा साहब के बंदे हैं, हम कैसा किसी की इच्छा अधूरी नहीं रखते। तुम्हारी तुम मनवादी हो क्या? नहीं नहीं, खड़ा होना ही पड़ता, ऐसा चलेगा नहीं, ये ना चले बे, हाँ ये ना चल बे, हाँ ये ना चल बे। सर्वांनी अमित शहाची इच्छा पुरी करायची आहे, कारण भाई आम्ही मंत्री आत्मा त्याची इच्छा अधुरी ठेवणं आपल्याला चांगलं वाटणार नाही, बरोबर की नाही? इच्छा अधुरी ठेवायची आहे का? एकदा बाबासाहेबांचा नारा देऊया, जय भीम जय भीम जय भीम। अमित शहाच्या आत्म्याला शांती मिळावं म्हणून एका मिनिटाचं मौन पाडूया। मी पहिले सावधान म्हणन, त्यानंतर विश्राम म्हणन। सावधान। विश्राम। सगळ्यांना त्यांना श्रद्धांजली, कारण नाही बाबासाहेबांचे लेकर आहे, बाबासाहेबांचे लेकर कोणाची इच्छा अधुरी ठेवत नाही। त्याची इच्छा होती की स्वर्ग नशीब झाली पाहिजे, त्यांना जिवंतपणे स्वर्ग नशीब हो। माझ्या शुभेच्छा, बराबर की नहीं? म्हणून म्हणायचं आहे, तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर। ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर। चलने वाले हाथी पर। आईची शपथ तुम्हाला सांगते, आमच्यासाठी दिवस नाही रात्र ही वैरायची आहे। बिलकुल आहे। आज जर जागा नाही झालो तर आमच्यावर एवढा दिवस येईल, पुन्हा आमच्या तोंडाला मळका आणि मागून फळा लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला सर्वांना जागृत व्हायचं आहे तर माय मावल्यांनो, आईची शपथ तुमच्या नवऱ्यानं, तुमच्या भावानं भावाला सोडून देजा, त्याची बायको पाहून घेईन भावाची। पण तुमच्या नवऱ्यानं जर कोण्या मनुवाद्याला वोट दिलं तर आईची शपथ त्याला आतमध्ये नाही, तिकडे किचन मध्ये नाही तर बेडरूम मध्ये न्या। अभी के अभी टीव्हीचा आवाज वाढवा, बेल्ल्या बेल्ल्यानं सुजवा त्याला चांगलं, हो चांगलं, चांगली बत्ती द्या। आणि सासूचं कसं मन दुखत असते, तिला माहित नसते आपलं पोरगं किती हरामखोर आहे, बायकोला माहित असते बरं बापा। आणि सासूला जर दिसलं तोंड फोन फुटलं, एखाद्या बेलण्यानं फुटून जाते तोंड, बेलनं माहित ना लाटणं, ज्यानं पोळ्या लाटतो आपण, बेलना बेलना पोया लाटा बेलना। जर एखादं तोंड फोन फुटलं, एखादा दात फाट पडला तर मग सासूचं लक्ष गेलं का, सासूचं लय मन दुखते। मन दुखलं काय म्हणायचं, सासूकडे पाहावं, दारू पेन कुठं पडले की काय हो म्हणाचं, हट बापा म्हणाचं, एवढं तोंड सुजून आले काय सांगू तुम्हाला, सांगू सांगू थकली म्हणाचं, चल आतमध्ये तुम्हाला हळद लावून देतो म्हणाचं। आणि आतमध्ये न्यायचं, देशील का वट म्हणून द्यायला, देशील का मन वट द्यायची चांगली। म्हणून म्हणायचं आहे, सुंदरसा विषय सादर करणार आहे, कारण अगोदरचा काळ गेला तो, अगोदर जे, कारण माझा धम्म जे मी वाचलं ते कोण्याही धर्माचं मन दुखवणं किंवा कोण्याही धर्माचा विषय काढायला मला सांगत नाही।
पण आम्हाला काय करायचं आहे, आम्ही काय केलं पाहिजे, बस मी याच्यावरच भर देणार आहे. कारण बाबासाहेबांनी ना बुद्धाने कधी जातपात मानला नाही, ना कधी तुझं मानलं नाही, कधी माझं मानलं नाही. कारण जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी तुम्ही संविधानामध्ये काहीतरी टाका असं म्हणण्यासाठी बाबासाहेब बोलले, पंजाबराव बसून माझे पाय दुखत आहेत, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही एक काम करा, हे संविधान जे लिहिले याच्यावर नजर टाका. पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं. जसं संविधान वाचलं पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. बोलले, बाबासाहेब मी ज्या आशेने तुमच्या जवळ आलो होतो की मराठा लोकांसाठी काहीतरी याच्यामध्ये टाका, पण मी एवढं मागायला आलो होतो बाबासाहेब, पण मराठा लोकांसाठी तुम्ही एवढं मोठं संविधानामध्ये टाकलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. आम्ही त्या बाबासाहेबांची औलाद आहोत. कारण बाबासाहेबांना कधी जातपात केला नाही. बाबासाहेबांना आम्ही म्हणतो मराठा लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे, का भेटू नये, मराठा लोकांचा सुद्धा अधिकार आहे. हा पूर्ण बहुजन समाज मराठा लोकांच्या मागे आहे, त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. पण जेव्हा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले का आज आरक्षण घ्या, मी जिवंत, उद्या जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी राहणार नाही. तेव्हा तुमचे पूर्वज म्हणत होते की आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आता आम्हाला काय म्हणता, घ्या शिकून, आम्हाला काय सांगता, आमचा काय गुन्हा आहे, आम्ही तरी तुमच्या मागे आहोत की तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे, आमचा काही गुन्हाच नाही ना. म्हणून म्हणायचं आहे, सुंदरसा विषय सादर करणार आहे. माझी पहिलीच इच्छा असते कि राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा झुकना पड़ता है. राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. उसूलों के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता. के आगे सभी को झुकना पड़ता. मेरा उमेश बेटा है, इसलिए बेटे को पढ़ता है, बाप बाप को पढ़ता है ना. मानवता समतावाद हर राज जिंदा रहेगा, सारंग पवार कहते हैं. बाप बाप को पढ़ेगा, बेटा बेटे को पढ़ेगा. मानवता समतावाद हर राज जिंदा रहेगा. मैं बाप हूँ उसका. अरे मैं वो तुम्हारे कितने जने के बाप बनते यार. यही वयामध्ये बुढ़ा काय कमी नाही बाबा. ध्यान मत दो, उसका चारित्र ठीक नहीं है. मानवता समतावाद हर राज जिंदा रहेगा. होने दो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा. जगा दो बहुजनों को जो सोए हुए हैं सारंग. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. संविधान जिंदा रहेगा तो सारा भीमराव जिंदा रहेगा. जे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा. क्या कहने कोण कोण आहे भीमाची औलाद, हात वर करा. भीमाची औलाद कोण आहे? भीमाची औलाद तुम्ही निळा दुपट्टा फक्त नावाला घातला का? गोरी चमड़ी होने से घर में उजाला नहीं होता, नहीं होता. दूसरों के नकल करने से कोई आला नहीं होता, नहीं होता. पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है बौद्ध बनने के लिए. नीले कपड़े पहनने से कोई जय भीम वाला नहीं होता, नहीं होता. अरे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा. अरे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा. खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा. आईची शपथ मला वाटते बाबासाहेबांचे लेकर कशी असले पाहिजे. जर तुम्हालाही असं वाटत असेल या दीदी जे म्हणत आहे ते खरं आहे तर शब्द खोलल्याबरोबर सगळ्यांचा टाळ्यांचा प्रतिसाद पाहिजे.
अरे खरी भीमाची औलाद आहे तुम्ही भीमाचं कार्य करा अरे खरी भीमाची औलाद आहे तुम्ही भीमाचं कार्य करा अरे खरी भीमाची औलाद आहे तुम्ही भीमाचं कार्य करा अरे भीमाचं कार्य करा अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या चुपचाप राहावं जे भीमाचं कार्यक्रम त्यांनी हात वर करावं बांगड्या भरणाऱ्यांनी हात वर करू नये जे बांगड्या भरतील त्यांनी हात खाली ठेवावं आणि जे मर्द असतील त्यांनी हात वर करावं बाबासाहेबाची औलाद वा 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 क्या बात आहे अरे भीमाचं कार्य करा नाही तर हाताच्या बांगड्या काय नाव आहे रे आपली माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माय बायको उभी करतो 500 रुपये 500 रुपये दिले सॉरी 500 रुपये दिले एका भावाला जर माय उभी केली आमचं कसं आहे माहिती का तुम्हाला माहिती आपलं गावच आहे की नाही पहिले कसं होतं गावामध्ये संडासच नव्हते हो स्वच्छता अभियान नव्हतं डब्बा उचलला निघाला डब्बा उचलला का चाललो खारीमध्ये आम्ही प्रोग्रामला जाऊ की नाही मग आम्हाला संडासने डब्बे उचलले का आम्हाला खारीनं जावं लागेल आणि आताही माझी पार्टी तर एवढी बदमाश आहे काय सांगू तुम्हाला उमेश हे गावात गेली की नाही हे डब्बे घेऊन जात नाही आता एकच संडास एवढे जण कशी जातील हे डब्बे घेऊन जात नाही बकेटच घेऊन जातात डायरेक्ट मी म्हणतो बापा बकेट का अशी पंगत बसता की काय देते मी तिकडे नेऊन डब्बे नेत नाही पुरी बकेट आमचं कसं आहे दोन मात अजूनही बघा गावागावात